2000 साली मी हमाली पण केली मार्केट यार्डमध्ये. त्यानंतर फार्मसी कंपनीमध्ये फार्मासिस्ट म्हणून जॉब केला. तसा माझ्या घरात माझ्या वाडवडिलांच्याकडे 40 वर्षापासून व्यवसाय होता. वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगली जिल्ह्यातील विसापूर येथील मनुक्याच्या रॅकवर, म्हणजे बसून बेदाणे कसे बनतात हे पाहायला. तर बघा तुम्ही इथं बघताय बेदाणे सुकायला टाकलेले आहेत आणि इकडं बघा इथं बेदाणे पण सुकायला इन प्रोसेस चालू आहे. तर आपण चला जे ओनर आहेत या रॅकचे त्यांच्याशी बोलूया. तर हे आहे आपले या रॅकचे ओनर मोहन माळी. तर आपण काकांना विचारूया की या सगळ्याची प्रोसेस कशी आहे वगैरे सगळ्या पूर्ण व्हिडिओमध्ये. आणि तर काका आम्हाला सांगा तुमचं पदार्पण कसं झालं या क्षेत्रामध्ये, की तुम्हाला कसं कळलं, तुमचा अनुभव काय, तुम्ही कशापासून सगळं निर्माण केलं वगैरे सगळं. माझं नाव मोहन माळी विसापूर. मी 2001ला हा बेदाणे निर्मितीचा उद्योग चालू केला. या पाठीमागं माझी आयुष्यातली स्ट्रगल करायची कंडिशन फार वेगळी होती. मी पहिल्यांदा प्रथमतः ग्रॅज्युएशन झाल्यानंतर फार्मसी कंपनीमध्ये फार्मासिस्ट म्हणून जॉब केला. त्यात काय माझं मन लागेना. त्यावेळेला मला असं वाटलं की आपण स्वतःच असा काहीतरी बिझनेस असावा. म्हणून मी नंतर 2001मध्ये 2000 साली मी हमाली पण केली मार्केट यार्ड. त्यानंतरही मला असं वाटलं की जीवनात काही स्थिरता नसेल तर काही जीवनात अर्थ नाही, म्हणून पुन्हा मी या व्यवसायाकडे वळलो. हा व्यवसाय तसा माझ्या घरात माझ्या वाडवडिलांच्याकडे 40 वर्षापासून व्यवसाय होता. कमी प्रमाणात फार वेगळ्या पद्धतीत होता. ह्यात आम्ही टोटल डिजिटलायझेशन केलं. टोटल नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आणि आम्ही त्यात सुधारणा करून आम्ही हा व्यवसाय चालू केला 2001मध्ये. तर असा हा व्यवसाय 2001मध्ये आम्ही चालू केला. तर थोडं तुम्हाला कट करतो की डिजिटलायझेशन केलं म्हणजे नक्की काय केलं तुम्ही. तर ह्यात पहिल्यांदा 2000च्या अगोदर 2000 सालच्या अगोदर या शेडमध्ये फार मोठ्या त्रुटी होत्या. लाकडी शेड असायची, फार उंच असायची. ज्यांना कव्हर करणं म्हटलं म्हणजे वातावरणापासून संरक्षण करण्यासाठी कव्हर करणं अशक्य होतं, जवळपास अशक्य होतं. वाहून वारा पाऊस ह्याच्यापासून कव्हर करणं अशक्य होतं. ते सगळं बंद करून लोखंडी शेडची निर्मिती केली, हाईट कमी केली, उंची कमी केली, जेणेकरून आपल्याला वाऱ्याचा त्रास जास्त होणार नाही. पावसामुळं आपल्या संरक्षण होण्यासाठी पूर्ण शिल्पालींचा आधार घेतला. पूर्ण टॉप टू बॉटम आपलं सगळं कव्हर होतं आहे. अगदी 10 मिनिटात 100 फुटाची लाईन कव्हर होते. असं सगळं डिजिटलायझेशन केलं. पुन्हा स्प्रेची सिस्टीम डिजिटलायझेशन केली. स्प्रे पहिले हाताने मारत होतो, पाठीवरच्या पंपाने मारत होतो, नॅपसॅकने मारत होतो. आता त्यात STP आला. त्याच्यानंतर त्यात ज्या गन होत्या त्या पहिल्या एकदम साध्या पद्धतीच्या होत्या, आता एअर गन आल्या सगळ्या. असं सगळं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत गेलो. असं चालू केलं. हे असे जसे आता हे स्प्रे मारायचं औषध मारायचं चालू आहे. त्याच्या ज्या गन आहेत त्या एकदम नवीन तंत्रज्ञानाच्या आहेत, की ज्या गन अगदी एका थेंबाचा 1000 भाग तयार करतात आणि त्या स्प्रे करतात. त्यामुळे औषध कमी बसतं, औषध कमी लागतं आणि औषध युनिफॉर्म बसतं. त्यामुळे ती सुकण्याची प्रक्रिया चांगली होती. या गन मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हो, भरपूर. तर चला आता काका आम्हाला द्राक्ष आल्यापासून त्याचा बेदाणा कसा तयार होतो हे आम्हाला एकदा सांगा. चला मला सांगतो. आता आपण द्राक्ष आणल्यापासून त्याचा बेदाणा निर्मितीपर्यंत सगळा प्रवास तुम्हाला टप्प्याटप्प्यानं आणि क्रमक्रमानं सांगतोय तुम्हाला. तर आता आपण ही जी द्राक्षे आणतोय ती अशा क्रेटमधून 20 किलोच्या क्रेटमधून द्राक्षे आणतोय. आता आपण द्राक्ष टाकलेले आहेत आज, त्यामुळे आपण ती द्राक्षे दाखवू शकत नाही. आणून ह्या टपमध्ये ते द्राक्षे केमिकलमध्ये बुडवले जातात. तर ती जी केमिकल असते ते केमिकल इथिल एस्टर ऑइल आणि पोटॅशियम कार्बोनेटच्या द्रावणामध्ये बुडवली जातात. 5 मिनटासाठी ती बुडवली जातात आणि 5 मिनटं बुडवून ती नंतर असे शेडवर सुकवली जातात सावलीमध्ये. या इकडं आता तर अशी ही द्राक्षे सावलीमध्ये या शेडवर नायलॉन नेटवर टाकली जातात. ही द्राक्षे टाकल्यानंतर साधारण याचा बेदाणा तयार व्हायचा काळ आहे तो साधारण 12 दिवसांचा काळ आहे. या 12 दिवसाच्या काळामध्ये याला 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी आणि 7व्या दिवशी पुन्हा याला त्या रसायनाचा केमिकलचा फवारा दिला जातो, स्प्रे केला जातो. तुम्हाला मी मागाशी दाखवल्याप्रमाणे स्प्रे केला जातो आणि अल्टिमेटली 12व्या दिवशी त्याचा बेदाणा तयार होतो. तर 4 किलो द्राक्षापासून
1 किलो बेदाणा तयार होतो त्या 12 दिवसात. ओके, तर मी आता तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून द्राक्षे टाकण्यापासून हे माल बेदाणा तयार होईपर्यंत ट्रान्सफॉर्मेशन त्याच्या स्टेजेस दाखवतो आहे. हा पहिल्या दिवशी टाकलेला माल आहे रॅकवर सुकत. त्याच्यानंतर दर दिवशी त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन होत राहतं आणि आता मला तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन दाखवतो. या तर हा साधारण 5 ते 6 दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर त्या द्राक्षाचा असं सुकून बेदाणा तयार व्हायला चालू होतो. त्यातलं पाणी निघून जाऊन त्यातलं वॉटर रिमूव्हिंग प्रोसेस पूर्ण तयार होते. याच्यानंतर 12व्या दिवशीचा माल तुम्हाला दाखवतो. तर आता आपण 12व्या दिवसाच्या मालापर्यंत आलेला आहे. किशमिशा पूर्ण तयार झालेला आहे बेदाणा. हा काढायच्या प्रोसेसमधला आहे. पूर्ण द्राक्षाचा बेदाणा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता हा बेदाणा पूर्ण तयार झालेला आहे. तर आता आपण बेदाणा तयार झालेला शेडवरती सुकलेला आपण पाहिला. आता याच्यानंतर ह्या बेदाण्यावर बसलेली घाण कचरा काढून टाकण्यासाठी त्याचं एक वॉशिंग होतं. ते वॉशिंग झाल्यानंतर त्याचं सल्फर फ्युमिगेशन होतं. ती सल्फर फ्युमिगेशन म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये भट्टी पण म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर ते ओव्हरनाईट भट्टी राहते. ओव्हरनाईट भट्टी झाल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी उन्हात सुकवलं जातं. उन्हात सुकवून संध्याकाळी त्याची काडी काढली जाते मशीनच्याद्वारे. एकदम डिजिटल मशीन आहे. मशीनच्याद्वारे काढून नंतर त्याचं निटिंग, मॅन्युअली निटिंग किंवा मशीन निटिंग होतं. आता बघूया आपण एक एक टप्प्याटप्प्यानं. या तर हे बेदाणा धुण्याचं यंत्र आहे. त्याला आपण वॉशिंग मशीन म्हणू शकतो. तर यात शेडवरून तयार झालेला बेदाणा आणून यात पाण्याच्या साह्यानं पूर्ण धुतला जातो. हे बेदाणा वॉशिंग युनिट आहे. इथं सगळ्या बेदाण्याची प्रक्रिया धुवून त्याच्यानंतर हा बेदाणा धुतल्यानंतर इथं त्याला सल्फर फ्युमिगेशन म्हणजे भट्टी आपण फार तर म्हणू, गंधकाची भट्टी, ज्यामध्ये अशा रीतीनं गंधक पेटवला जातो. या रीतीनं पाटीमध्ये लोखंडी पाटीच्या साह्यानं गंधक पेटवला जातो आणि गंधक पेटवून यामध्ये सगळं ओव्हरनाईट पूर्ण रात्रभर हा बेदाणा, धुतलेला बेदाणा त्यामध्ये फ्युमिगेशन केला जातो. धुरी दिली जाते आणि हा धुरी रात्रभर दिल्यानंतर सकाळी त्याचं पुन्हा सनलाईटला एक्सपोज केलं जातं. वातावरणात पसरला जातो पूर्ण सूर्यप्रकाशात. बघूया आपण तो कसा पसरला. या तर हा रात्रभर धुरीमध्ये राहिल्यानंतर गंधकाच्या हा बेदाणा आता असा पट्टीवर पसरला जातो सूर्यप्रकाशात आणि तो पसरून दिवसभर त्याला सूर्यप्रकाशात पसरल्यानंतर तो ड्राय होतो पूर्ण. आणि हा ड्राय झालेला बेदाणा पुन्हा मशीनद्वारे त्याच्यातली काडी कचरा सगळं काढायचं काम चालू होतं. ते पण आपण पाहूया युनिट. हे बेदाणा मळणी यंत्र याला म्हटलं जातं किंवा बेदाणा ग्रेडिंग युनिट म्हटलं जातं. तर ह्या बेदाणा ग्रेडिंग युनिटमध्ये हा जो सुकलेला बेदाणा आहे दिवसभर, हा सुकलेला बेदाणा हॉपरच्या सहाय्याने त्यात मॅन्युअली हॉपरमध्ये टाकला जातो. तिथून हा मळून खाली येतो. मळून खाली आल्यानंतर हे ब्लोअर्स आहेत. त्या ब्लोअर्सच्याद्वारे हा त्यातली काडी कचरा हा टाकतो. काडी कचरा सगळं बाजूला तो काढतो. ज्याच्यामध्ये बेदाणा नॉट 1% असतो, ज्यादा नसतो बेदाणा. ते सगळी घाण त्या बेदाण्यातली काढली जाते. त्याच्यानंतर हा बेदाणा इथून त्या जाळीवरून याचं साईज निटिंग होतं बेदाण्याचं. बेदाण्याच्या साईज प्रमाणे ही जी प्रतवार येते. 1 नंबर साईज, खाली 2 नंबर साईज आणि 3 नंबर साईज ही साईज येतात. ह्या साईज प्रमाणे याचं निटिंग होतं आणि त्याच्यानंतर ह्या साईजचा झालेला बेदाणा मॅन्युअली किंवा मशीनद्वारे, निटिंग मशीनद्वारे त्याला निवडलं जातो. प्रतवारी केली जाते. त्यातली पुन्हा शेवटची जी काही इम्प्युरिटी असेल, घाण असेल, ब्लॅक असेल, ब्राऊन असेल, ते सगळं काढलं जातं आणि तो बेदाणा अल्टिमेटली 15 किलोच्या बॉक्समध्ये पॅक केला जातो. ही संपूर्ण प्रोसेस. आता आपण अगदी पहिल्या दिवसापासून द्राक्षे बुडवण्यापासून ते द्राक्षाचा बेदाणा तयार झाल्यानंतर त्याचं वॉशिंग, त्याचं फ्युमिगेशन, सल्फरचं फ्युमिगेशन आणि ते सनलाईटमधून बाहेर आल्यानंतर संध्याकाळी त्याचं मळणी, त्यातली काडी कचरा काढण्याच्या यंत्रावर त्याची सगळी केलेली मळणी, इथंपर्यंत आपण पार्ट पूर्ण बघितला. त्याच्यानंतर त्याचं मॅन्युअली अथवा याचं ऑटोमॅटिक मशीनद्वारे निटिंग केलं जातं आणि निटिंग करून तो बॉक्समध्ये 15 किलोचा भरला जातो आणि त्याच्यानंतर तोच माल शीतगृहात ठेवण्यासाठी नेला जातो कोल्ड स्टोरेजमध्ये. तो कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा त्याला त्याचं ओरिजिनल रूप प्राप्त होतं, फिनिशिंग येतं, ग्लो येतो त्या मालाला.
जास्तीत जास्त एक 15 दिवस त्यात ठेवला, कूल झाला की तो कडकही बनतो, चांगल्या प्रतीचा बनतो. त्याच्यानंतर त्याला APMC मार्केटमध्ये आपण विक्रीसाठी नेला जातो. तिथं खुल्या पद्धतीची जगातली एकमेव बाजारपेठ आहे जी तासगावमध्ये खुल्या पद्धतीची विक्रीची बाजारपेठ आहे. त्याला ओपन ऑक्शन सिस्टम म्हणतात, जी जगात कुठेही नाही, फक्त तासगाव तालुका, तासगाव जिल्हा सांगली इथंच आहे फक्त. आणि तिथं हा माल नेला जातो, तिथं हा सौद्यात माल काढला जातो, सौदे बोलले जातात. शेतकऱ्यांची म्हणजे आमची, थोडक्यात आम्ही शेतकरी समजून चला, शेतकऱ्याची जर इच्छा असेल तरच तो माल दिला जातो, अन्यथा व्यापारीची इच्छा असून सुद्धा आम्ही माल काय देत नाही. आम्हाला अपेक्षित दर मिळाला तर तो आम्ही माल देतो. साधारण ह्या मालांची किंमत किलोला 250 रुपयेपासून 300 रुपयेपर्यंत किंमत आहे. तर साधारण आम्हाला अपेक्षित किंमत आली की आम्ही तुम्हाला विक्रीला पाठवलं जातो. विक्री केली की आम्हाला अपेक्षित दर मिळाला, विक्री केली की आम्हाला त्या पटीत उत्पन्न मिळतं. तर आता सरासरी 1 किलो बेदाण्याचा काय रेट चालू आहे? आता सरासरी 150 रुपयेपासून 355 रुपयेपर्यंत दर चालू आहे. म्हणजे मालाच्या गुणवत्तेनुसार त्याचा दर ठरला जातो. सगळे भारतातले सगळे व्यापारी मार्केटमध्ये येतात माल घेण्यासाठी. ज्यांना ज्यांना जशी गुणवत्ता पाहिजे असेल त्या पद्धतीचा दर देऊन ते माल खरेदी करतात आणि आपण त्यांना माल देतो. तर साधारणपणे किती प्रतीचा माल असतो यात? साधारण एक 15 प्रतीचा माल असतो. 15 एक पद्धती, व्हरायटी भरपूर आहेत, 15 व्हरायटी. जसं शेतकऱ्याकडं जसं त्याचं युनिट पॉवरफुल असेल, त्याची क्वालिटी तयार करण्याची पद्धत असेल, त्या पद्धतीनं माल तयार होत असतो. तर आत्ता आपल्या रॅकमध्ये किती प्रतीचा माल तयार होऊ शकतो? आता आपल्या रॅकमध्ये साधारण 4 प्रतीचा माल तयार होतो, ते पण चांगल्या 4 पद्धतीचा. खालच्या 10-12 पद्धतीचा माल आपण तयार करतच नाही, कारण आपण आपल्याला ते परवडत पण नाही माल तयार करणं, त्याला दर पण अपेक्षित भेटत नाही. जर तुमच्याकडे द्राक्षे चांगले असतील तर त्याची गुणवत्ता, बेदाण्याची पण गुणवत्ता चांगली राहते, त्यामुळे अपेक्षित दर चांगला मिळतो. तर त्या 4 क्वालिटीचं नाव तुम्ही सांगू शकता का? हो, सांगू शकतो. यात क्वालिटी कशी असते, एक लांबड्या बेदाणा जो असतो लांबीचा, त्याला सुंडेखानी म्हणतात. तो सुंडेखानी बेदाणा 250 ते 350 रुपयेपर्यंत विकायला जातो. आणि जो राऊंड शेपमध्ये असतो गोल थॉम्सन जातीचा, त्याला साधारण 150 ते 200 रुपये दर मिळतो. या 2च प्रकारचे बेदाणे आपण तयार करतो, त्यामुळे आम्हाला अपेक्षित उत्पन्न मिळायला काय हरकत नाही. काकांकडून सगळी प्रोसेस आपण जाणून घेतली, स्टोरेजची वगैरे सगळं. तर फक्त आत्ता काकांना हे विचारू इच्छितो की हे सगळंचं बजेट कसं सांगता येईल, कसं स्प्लिट करून सांगता येईल की बेदाणे आल्यापासून त्याला फवारणीची कॉस्ट वगैरे सगळं कसं काय? तर आता आपण या बेदाणा निर्मितीच्या व्यवसायातलं बेदाण्याचं जे काय प्रोडक्शन कॉस्ट आहे, त्या प्रोडक्शन कॉस्टबद्दल थोडं जाणून घेऊया. तर 4 किलो द्राक्षापासून आपला 1 किलो बेदाणा तयार होतो. तर 4 किलो द्राक्षापासून बेदाणा तयार करत असताना त्याला जे खर्च येतो त्याला, तो खर्च तुम्हाला मी टप्प्याटप्प्याने सांगतो. साधारण 4 किलो द्राक्षाचे 100 रुपये पकडायचे आणि त्याला प्रोडक्शन कॉस्ट 5 रुपये केमिकल जातात, 5 रुपये लेबर चार्जेस जातात, 5 रुपये ट्रान्सपोर्टेशन जातं आणि 5 रुपये पॅकिंग जातं. पॅकिंग प्लस निटिंग 5 रुपये, साधारण 20 ते 22 रुपये त्यात पर 4 kg द्राक्षाला येतो. त्यापासून 1 किलो बेदाणा तयार मिळतो. असं साधारण 100 अधिक 25 125ला बेदाणा तयार होतो. पुन्हा त्यामध्ये बेदाण्यामध्ये सगळ्या क्वालिटीमध्ये ॲड असलेली इम्प्युरिटीचा एक 15 रुपये पकडलं तर 140 रुपये पर kg आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट बेदाणा पडतो 1 किलोचा. तर 140 पासून पुढं आपण विक्रीला गेल्यानंतर मग 200 असू दे, 150 असू दे, नाहीतर 300 असू दे, त्या पट्टीत त्याचा आपल्याला फायदा मिळायला सुरुवात होतो. काकांचे आभार मानतो की त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ काढून आम्हाला दिला, सगळी प्रोसेस समजून सांगितली. परत बजेटचं सगळं कसं काय असतं ते सगळं विस्तारपूर्वक सांगितलं. काका तुमचे खूप खूप आभार. सगळी माहिती आम्हाला विस्तारपूर्वक सांगितल्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त.